Dear friends, next article of this chapter is DNA fingerprinting. फिंगरप्रिंट्स आपल्या हातामध्ये ज्या फिंगरप्रिंट्स आहेत ती सुद्धा आपली युनिक प्रॉपर्टी आहे. आपल्या देशामध्ये पूर्वीपासून ज्यावेळी आपल्याला सही करता येत नव्हती त्यावेळी अंगठ्याचा निशाणी अंगठा वापर केला जात होता. आजही ॲडिशनल प्रूफ म्हणून निशाणी अंगठा वापरला जातोय. परंतु जे गुन्हेगार असतील ते काय करतात, या फिंगरप्रिंट सर्जरी करून बदलू शकतात. किंवा आपण इन्व्हेस्टिगेशन एजन्सी पाहिल्या, एखाद्या ठिकाणी मर्डर झाला, काही झालं तरी, घटना कुठलीही घडली तरी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट शोधण्याचा प्रयत्न एजन्सी करत असतात. पण तिथंच जर ग्लूज घातले किंवा आणखी काही केलं तर फिंगरप्रिंट मिळणार नाहीत. आणि त्यासाठी आत्ताच्या घडीला आपल्याकडं जगात सर्वात एक महत्त्वाचं टेक्निक आलेख जाफरी यांनी डेव्हलप केलं. त्याचं नाव DNA फिंगरप्रिंटिंग. या टेक्निकमध्ये आज तरी कुठंही बदल काही आपण करू शकत नाही. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असतील त्यांच्यासाठी हा अतिशय सबळ पुरावा म्हणून वापरणं शक्य आहे. ॲम्पल प्रूफ म्हणून DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निकचा आज वापर फोरेन्सिक लॅबमध्ये केला जातो. मग एखाद्या ठिकाणी पॅटर्निटी डिस्प्यूट असेल, कोणीतरी एखादा क्लेम करेल की तुम्हीच माझे बायोलॉजिकल फादर आहात, मग याला काय पुरावा, दुसरे तर पुरावे काही नसतात. पण DNA फिंगरप्रिंटिंग 100% सांगेल की हे बायोलॉजिकल फादर आहेत की नाही. एखादी व्यक्ती एखाद्या देशाचा नागरिक आहे की नाही हे पण आपल्याला काढता येईल. मर्डर मिस्ट्री असेल, रेप झाला असेल एखाद्या ठिकाणी, तर या मिस्ट्री सॉल्व करण्यासाठी फिंगरप्रिंटिंग टेक्निक फार फार मोलाची भूमिका बजावतं. आणि ॲम्पल प्रूफ आहे तो, त्याच्यानंतर कुठल्या पुराव्याची गरज पडत नाही. तर असं हे DNA फिंगरप्रिंटिंग नावाचं टेक्निक आलेख जाफरी यांनी हे टेक्निक डेव्हलप केलं. इट इज अ टेक्निक टू आयडेंटिफाय सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस of DNA fragments of two individuals, developed by Alec Jafari in 1985. हे असे बार कोडिंग दिसतं आपल्याला. ऑटो रेडिओग्राफ दिसतो हा. आता यात नेमकं काय आहे, काय शोधतो आपण यामध्ये, तर आपलं जे DNA आहे, आपलं जे DNA आहे त्या DNA मध्ये 99.9% सगळ्यांचं DNA सेम आहे. परंतु 0.1% DNA मात्र प्रत्येकामध्ये वेगळं 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 आहे, व्हेरिएबल आहे. प्रत्येकामध्ये तो सिक्वेन्स, रिपिटेशनचा सिक्वेन्स, रिपीट होणारा सिक्वेन्स आहे. इथं जर पाहिलं तर 8 रिपीट दिसतात आपल्याला या बेसेसचे. 1 2 3 4 5 6 7 8. हे बघा, GATA 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 किती वेळा रिपीट झालंय? 8 वेळा. इथं किती वेळा रिपीट झालंय?
1 2 3 4 5 6 7 8 9 वेळा रिपीट झालं. इथं 10 वेळा रिपीट झालं. कुणामध्ये 12 वेळा रिपीट होईल, 14 वेळा रिपीट होईल, 20 वेळा रिपीट होईल, 100 वेळा रिपीट होईल. रिपीटिंग सिक्वेन्स असे जे आहेत, प्रत्येकामध्ये युनिक प्रॉपर्टी बनतात आणि तेच आपल्याला इथं फिंगरप्रिंटिंगच्या टेक्निकसाठी वापरायचं आहे. रिपीटिंग सिक्वेन्सचा वापर आपण ते करणार आहे. याच्यामध्ये करतो काय आपण, एखाद्या ठिकाणी समजा मर्डर झालाय, ती मिस्ट्री सॉल्व करणं इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला चॅलेंज आहे. आपण त्या ठिकाणी काय करणार, अननोन सॅम्पल काही, मग तिथं ब्लड पडला असेल, सेल्युलर डिब्रिस असेल, काहीतरी झटापट झालेलीच असणार ना मर्डर झालाय म्हणजे. तर ते अननोन जे सॅम्पल आहे ते सॅम्पल आपण काय केलंय, काढलंय, तिथलं मिळवलंय. मग अत्याचार झाला असेल तर सिमेन असेल, जे काही आहे ते सॅम्पल आपण घेतो. त्यातलं डीएनए सीझियम क्लोराईडचा वापर करून डीएनए आयसोलेट करणार, ते सेंट्रीफ्यूग करणार आणि सेंट्रीफ्यूग केल्यानंतर आपल्याला मोठं एक बँड दिसेल आणि एक छोटं बँड दिसेल. या फिगरमध्ये जे मोठं बँड दिसतं त्याला आपण म्हणतो बल्क डीएनए. 2 पीक दिसले बल्क डीएनए आणि इथं एक छोटं आपल्याला पीक दिसतो त्याला आपण सॅटेलाइट डीएनए म्हणतो. ते आपल्याला फार महत्वाचं आहे. फिंगर प्रिंटिंगच्या टेक्निकसाठी हे बल्क डीएनए नाही वापरणार आपण, सॅटेलाइट डीएनए. कुठं कुठं असतं सॅटेलाइट डीएनए, एक तर टीलोमियर मध्ये असतं, हेटेरोक्रोमॅटिन रिजन मध्ये असतं आणि सेंट्रोमियर मध्ये असतं आणि त्याचा वापर आपण इथं करतो. जे सॅटेलाइट डीएनए आहे, इट इज क्लासिफाइड इनटू microsatellite and mini satellite based on base composition. बेस कंपोजिशन जसं AT बेस रिच किंवा GC बेस रिच असे ते सेगमेंट असतात. जर आता इथं विचार केला, मायक्रो सॅटेलाइट म्हटलं तर या ठिकाणी 1 ते 9 बेस, 1 ते 9 बेसचा सिक्वेन्स रिपीट होणार, रिपीट होणार. कुणामध्ये 8 वेळा, 10 वेळा, 20 वेळा, 50 वेळा रिपीटेशन होणार. 1 to 9 बेसचा सिक्वेन्स मेनी टाइम्स रिपीट होत असेल तर त्याला आपण म्हणतो मायक्रो सॅटेलाइट. याला शॉर्ट टेंडम रिपीट्स असंही आपण म्हणतो, STR पण म्हणतो. आणि जर 10 ते 60 किंवा 100 पर्यंत बेसेस रिपीट होत असतील, एक 10 बेसचा सिक्वेन्स आहे. एक एक्झाम्पल आपण घेऊ इथं, ATGCA ATACA किती 10 बेस आहेत. हा एक सिक्वेन्स आहे. पुन्हा एकदा बघा, ATGCA ATACA 2 वेळा रिपीट झाला. पुन्हा ATGCA ATACA 3 वेळा रिपीट झाला. 4 वेळा रिपीट, 5 वेळा रिपीट, 6 वेळा रिपीट, 10 वेळा रिपीट, 20 वेळा रिपीट, 100 वेळा रिपीट. रिपीटेशन प्रत्येकामध्ये वेगवेगळं असेल. अशा प्रकारे जर रिपीटेशन असेल, आता इथं दाखवलेला आहे हा सिक्वेन्स जो आहे तो 1 वेळा रिपीट झालाय, 2 वेळा रिपीट झालाय, 3 वेळा रिपीट झालाय, 4 वेळा रिपीट झालाय. आणि याचं रिपीटेशन किती वेळा होतं ही प्रत्येकामध्ये युनिक प्रॉपर्टी बनते. आणि अशा प्रकारचा जर सिक्वेन्स असेल तर त्याला मिनी सॅटेलाइट म्हणतो आपण. त्यालाच आपण
व्हेरिएबल नंबर, प्रत्येकामध्ये नंबर व्हेरिएबल आहे. टँडम म्हणजे मेनी टाइम्स रिपीट्स, बार बार रिपीट होता है अशा अर्थानं टँडम रिपीट्स, व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स. आणि याचाच उपयोग आपण फिंगर प्रिंटिंगच्या टेक्निकसाठी करतो. फिंगर प्रिंटिंगच्या टेक्निकसाठी यांचा वापर आपण करतो. इन अ पर्सन कॉपी नंबर वेरीज इन ईच क्रोमोसोम. 2 alleles paternal and maternal of chromosome also contain different copy number of VNTR. आता आपल्यामध्ये समजा हा एक क्रोमोसोम आहे, एक क्रोमोसोमची जोडी आहे. त्यातला हा वडिलांकडनं आला, हा आईकडनं आलाय. वडिलांकडनं आला त्याच्यामध्ये किती रिपीट्स आहेत बघा, त्या सेम क्रोमोसोम नंबरवर 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिपीट्स आहेत. पण तोच क्रोमोसोम आईकडनं आला त्याच्यावर 1 2 3 4 5 6 7 8 रिपीट आहेत. वडिलांकडनं आलेला क्रोमोसोम आहे त्याच्यावर 10 रिपीट आहेत, आईकडनं आला त्याच्यावर 8 रिपीट आहेत. असं व्हेरिएशन राहणार आहे. असं व्हेरिएशन आपल्यामध्ये राहणारच आहेत. VNTR is specific from person to person. Size of VNTR varies from 0.1 to 20 KB, किलोबेस एवढ्या साईजचं असलं पाहिजे. Any difference in the nucleotide sequence inheritable mutations observed in population called as DNA polymorphism. आता DNA polymorphism मध्ये पहा, शॉर्ट सिंगल न्यूक्लिओटाइड पॉलिमॉर्फिझम यापूर्वी पण आपण पाहिलेलं आहे. समजा इथं एक सिक्वेन्स आहे, काय GCAACGTTAGA. पहा इथं काय झालाय, ॲडेनिन आहे. बाकीचा सिक्वेन्स सेम आहे पण इथं फक्त ग्वानिन आहे. एका बेसमध्ये फरक आहे. इथं थायमिनचा फरक आहे, इथं समजा सायटोसिनचा फरक असेल, कुठं ॲडेनिनचा फरक असेल. म्हणजे एका बेसमध्ये फरक 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 दिसतो. त्याला आपण म्हणतो सिंगल न्यूक्लिओटाइड पॉलिमॉर्फिझम. तर एनी डिफरन्स इन न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स इनहेरिटेबल म्युटेशन्स ऑब्झर्व्ड इन पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज DNA पॉलिमॉर्फिझम. व्हेरिएशन ॲट जेनेटिक लेवल. आता जे म्युटेशन तर होत राहतात, पण बल्क DNA मध्ये जर आपल्यामध्ये म्युटेशन झाले तर त्याचा काही उपयोगच नाही. पुढे इनहेरिट होतात पण एक्सप्रेशन नाही होत. पण जर ते म्युटेशन आपल्या 2% जे फंक्शनल DNA मध्ये झालं तर ते मात्र डेंजरस राहील किंवा इव्होल्युशन साठी महत्वाचंही राहील. पॉलिमॉर्फिझम इज हायर in non-coding DNA sequences because mutation in these sequences may not affect the individual. जर त्या मला सांगा 98% DNA मध्ये जर म्युटेशन झाले तर ते इनहेरिट झाले तर त्या पर्सनवर कुठलाही बॅड इफेक्ट होत नाही. These mutations accumulate generation to generation causing polymorphism. त्यात बदल झाला तरी काही फरक पडत नाही. पॉलिमॉर्फिझम फक्त. Polymorphism have great role in evolution and speciation. आता DNA फिंगर प्रिंटिंगची प्रोसेस आपण पाहू. पहिली स्टेप आयसोलेशन ऑफ DNA. मग ब्लड मिळालं, अननोन सॅम्पल असेल किंवा रूट हेअर मिळालं, सीमेन मिळालं, सलायवा मिळाला, बोन मिळालं, जे काही मिळेल त्याच्यामधून पहिली स्टेप आपण DNA आयसोलेट करणार फ्रॉम एनी सेल्स. फक्त RBC नाहीत कारण त्या न्यूक्लिएटेड नसतात. ब्लड स्ट्रेन, सीमेन स्ट्रेन, सलायवा, रूट हेअर, बोन, स्किन याचं DNA आपण पहिल्या स्टेपमध्ये आयसोलेट करतो. फर्स्ट स्टेप झाली.
त्यानंतर ते जे डीएनए आहे ते डायजेस्ट करायचंय. आपण त्या डीएनएचे तुकडे 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 करणार. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचा वापर करून त्या डीएनएचे तुकडे 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 करायचे. डायजेशन ऑफ डीएनए म्हणतो आपण. आणि मग हे जे तुकडे 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 केलेले आहेत, डीएनएचे तुकडे जे केलेत, आपण इथं ॲग्रॉ जेल इलेक्ट्रोपोरेसिसचं टेक्निक वापरणार. इकडं कॅथोड आहेत आणि तिथं छोट्या छोट्या वेल्स बनवलेल्या आहेत. इकडं ॲनोड आहे. इथं ॲग्रॉ जेल, आपण जेल त्या तुकड्यांना रनिंग करण्यासाठी त्या जेलचा वापर केला जातोय. आणि इथं वेल्स आहेत, त्याच्यामध्ये आपण सॅम्पल लोड करतो. पॉवर सोर्स त्याचा ऑन करणार आणि मग ते तुकडे त्या जेलमध्ये रन होणार. ज्याची साईज मोठी आहे ते कमी रन होतील, ज्याची साईज लहान आहे ते आणखी रन होणार, ज्याची आणखी लहान आहे आणखी पुढे जाणार, ज्याची लहान आहे ते आणखी पुढे जाणार. लहान असलेले तुकडे पुढे 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 जातील आणि ज्याची साईज मोठी आहे ते इकडे 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 राहतील. आता असे जे तुकडे मिळवलेले आहेत हे शॉर्टर फ्रॅगमेंट्स आहेत, ते आपण मिळवले. आणि मिळवलेले जे फ्रॅगमेंट्स आहेत ते नंतर आपण काय करतो, जसं आईस्क्रीम आपण कप घेतला, छोटा स्पून तुकडे तुकडे काढून घेतो ना, त्याच्यात थोडंसं काढतो, खातो, काढतो, खातो, घेतो, खातो, घेतो, खातो. तशा प्रकारे हे तुकडे आपण काय करणार आहे, तर हे नायट्रोसेल्युलोज मेम्ब्रेन आहे, त्या मेम्ब्रेनवरती हे तुकडे घेणार. हे तुकडे त्यावर घेणार. वॉटर बाथ मध्ये वगैरे त्याचा वापर करून फर्मनेस करणार त्या तुकड्यांचं. ते सिंगल स्ट्रँडेड बनवणार तुकडे आपण. आणि सिंगल स्ट्रँडेड तुकडे बनवल्यानंतर हे नायट्रोसेल्युलोज मेम्ब्रेन आहे, शीट आहे, त्याच्यावर तुकडे आपण टाकलेले आहेत. आणि आता आपण काय करणार आहे, नॉन तुकडे टाकणार आहेत, नॉन डीएनए प्रोब्स, जे वाय क्रोमोसोम ऑफ क्रेट पासून लालजी यांनी मिळवलेले आहेत, लालजी सिंग यांनी मिळवलेले आहेत. तर असे नॉन प्रोब जे आहेत, त्याचे नॉन सिक्वेन्सेस आहेत, त्याला आपण प्रोब्स म्हणतो. ते तुकडे टाकले 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 टाकले. आता होणार काय बघा, इथं आपण एक तुकडा घेतलेला आहे, याच्यावर समजा ATGC असं सिक्वेन्स आहे. आणि नॉन प्रोब जो आहे, नॉन तुकडा आहे, काय बोलणार, इथं ॲडेनिन आहे तर इथं थायमिन जोडणार, थायमिन आहे तर ॲडेनिन जोडणार, ग्वानिन आहे तर सायटोसिन जोडणार, सायटोसिन आहे तर ग्वानिन जोडणार. हा नोन आहे, हा अननोन आहे. मग या नोन तुकडा घेतल्यामुळं नोनचं पेअरिंग त्याच्याबरोबर होईल, हायब्रिडायझेशन त्याच्याबरोबर होईल. आणि त्यामुळं अननोन सॅम्पलमध्ये काय आहे बेसचा सिक्वेन्स ते आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. यामुळे इथं हायब्रिडायझेशन आपण करतो. Hybridization using radioactive labeled VNTR probes. Place nitrocellulose filter paper in solution of radioactive labeled single-stranded DNA probes. The DNA probe binds with the complementary sequences of DNA fragments on membrane to form hybridized DNA. त्याच्यानंतर डिटेक्शन ऑफ हायब्रिडायज्ड DNA बाय ऑटो रेडिओग्राफी, म्हणजे त्याचा एक्सरे घ्यायचा. याचा काय करणार आपण, एक्सरे घेणार. एक्सरे फिल्म अशी घेतो, त्याला आपण म्हणतो हायब्रिडायझेशन. द ऑटो रेडिओग्राम गिव्स अन इमेज इन द फॉर्म ऑफ डार्क अँड लाईट बँड्स. इथं डार्क लाईट डार्क लाईट डार्क लाईट असे बँड्स दिसतात, त्यालाच आपण म्हणतो फिंगरप्रिंट्स. जसं आपण मार्केटला गेल्यानंतर बारकोड दिसतात की नाही, तसे इथं सुद्धा बारकोड दिसतात. आणि ते बारकोड आपण स्कॅन करतो त्यावेळी त्याची प्राइस, त्या प्रॉडक्टबद्दल सगळी माहिती मिळते. तशाच प्रकारे इथं DNA बारकोडिंग पण आहे.
हां, DNA बारकोडिंग त्याच्याप्रमाणेच आहे. आता जर DNA सॅम्पल आपल्याकडं कमी असेल घेतलेलं, तर आपल्याला ॲम्प्लिफाय करण्यासाठी PCR टेक्निकचा वापर करता येतो. पॉलिमरेज चेन रिॲक्शन या टेक्निकचा वापर आपण करू शकतो. काय काय केलं आपण? आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम सॅम्पल, डायजेशन ऑफ DNA बाय रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, सेपरेशन ऑफ DNA फ्रॅगमेंट्स बाय जेल इलेक्ट्रोपोरोसिस, आणि त्यामुळं त्यावेळेस दिसावं त्यासाठी इथिडियम ब्रोमाइड वापरलं जातं, त्यामुळं कलर येतो. ट्रान्सफरिंग DNA फ्रॅगमेंट्स टू सिंथेटिक मेम्ब्रेन, नायट्रोसेल्युलोज पेपरवरती घेतो आपण, आणि हायब्रिडायझेशन रेडिओ ॲक्टिव्ह मध्ये करतो. व पहिलं सिंगल स्ट्रँडेड बनवतो, नंतर रेडिओ ॲक्टिव्ह प्रोब टाकून हायब्रिडायझेशन करतो, आणि डिटेक्शन ऑफ हायब्रिडाइज्ड DNA बाय ऑटो रेडिओग्राफी असं आपण यामध्ये करतो. इथं केलेलं आहे आपण हे. आता हे कशासाठी वापरलंय? फोरेन्सिक टूल टू सॉल्व पॅटर्निटी, रेप, मर्डर. एखाद्या ठिकाणी रेप झालाय, त्याला काय पुरावे जास्त असतात का? पण निसर्गानं पुरावा ठेवलेला आहे, आणि 100% ॲम्पल प्रूफ आहे तो. मर्डर झाला असेल किंवा पॅटर्निटी डिस्प्यूट कितीतरी ठिकाणी आहेत, ते सॉल्व करू शकतो आपण. जसं आपल्या देशामध्ये, किंवा पुढेही मी तुम्हाला फोटोग्राफी एक दाखवणारच आहे, आपल्या देशामध्ये एक फार पॉप्युलर केस याची झालेली आहे. उत्तर प्रदेशमधले ND तिवारी नावाचे एक मोठे लीडर, त्यांच्यावर एका मुलानं आरोप केला की नारायण दत्त तिवारी इज माय बायोलॉजिकल फादर. मग ही त्यावेळी त्या नेता एवढा मोठा आहे म्हटल्यानंतर त्यांनी काय हे स्वीकारलं नाही. नंतर सगळे प्रयत्न केले, पण काय फेल गेले सगळे. शेवटी हे प्रकरण ज्यावेळी कोर्टात गेलं, त्यावेळी हायकोर्टात गेल्यानंतर हे त्यांनी सांगितलं, हायकोर्टानं सांगितलं की तिवारींचं आणि ह्या शेखर मुलाचं DNA टेस्ट करून बघा. आणि टेस्ट केल्यानंतर कोर्टानं सांगितलं, तिवारी साहेब हे तुमचंच आहे, तुमच्याकडं लय संख्या असल्यामुळं तुम्हाला कळलं नसेल, अहो तुमचंच आहे हे. आणि मग त्यांनी माझाच मुलगा आहे तू म्हणून कबूल केलं. पुन्हा पुढचे ड्रामेबाजी त्यांची पर्सनल काय असेल आपल्याला गरज नाही त्याची. तर असे डिस्प्यूट सॉल्व करायला दुसरा कुठलाच सबळ पुरावा नाही आहे, हाच पुरावा आहे त्यातला. त्यानंतर डायग्नोसिस ऑफ जेनेटिक डिसीजेस, त्याच्यासाठी पण गरज आहे. डिटरमाइन फायलोजेनेटिक स्टेटस ऑफ ॲनिमल, फायलोजेनी, इव्होल्युशनरी हिस्ट्री. डिटरमाइन पॉप्युलेशन अँड जेनेटिक डायव्हर्सिटीज, त्याचाही स्टडी आपल्याला करता येतो याच्यामुळं. पहा, मदर मध्ये रिपिटेशन किती आहे, चाइल्ड मध्ये रिपिटेशन किती आहे, फादरचं रिपिटेशन किती आहे, त्याच्यावरूनच आपल्याला हे लक्षात येतं. इथं जे हा जो फोटोग्राफ आपल्या NCERT मध्ये सुद्धा आहे बघा, इथं इंडिव्हिज्युअल A आहे, इंडिव्हिज्युअल B आहे. क्रोमोसोम नंबर 7 to 16 3 क्रोमोसोमचा फक्त विचार केला आहे. आता क्रोमोसोमची जोडी आहे म्हणजे एक आईचा आणि एक वडिलांचा आहे. इथं किती रिपीट आहेत? इथं 4 रिपीट आहेत. इथं 1 2 3 4 5 रिपीट आहेत. इथं किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 रिपीट आहेत. इथं 1 2 3 4 5 6 7 8 रिपीट आहेत. प्रत्येक क्रोमोसोमवर आईकडनं येणाऱ्या रिपीटची संख्या वेगळी आहे आणि वडिलांची रिपीटची संख्या वेगळी आहे. ते यावरनं आपण बघतोय. मग आपल्याला काय झालं, एखादं अननोन सॅम्पल घेतलं आपण, मिस्ट्री सॉल्व करायची आहे.
जसं मगाशीच तिवारींचं एक्झाम्पल घेतलंय आपण, शेखर नावाच्या मुलानं तो क्लेम केला. तर इथं आपण काय केलंय, शेखर नावाच्या मुलाचं DNA सॅम्पल काढून घेतलं आणि त्या ठिकाणी आपल्याला काय आढळलं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 रिपीट्स आहेत इथं. हे 12 रिपीट इथं मांडून घेतले आपण, 12 रिपीट्स. दुसरा आईकडचा आलेला क्रोमोसोम असेल समजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिपीट्स आहेत समजा, 10 रिपीट्स. जे जे रिपीट्स आहेत ते रिपीट सगळे इथं आपण काय केलेलं आहे, सेपरेट करून घेतलेले आहेत. हे तुकडे हे सेपरेट करून घेतले आणि मग समजा संशयित घ्यायचे आहेत आपल्याला. संशयित नंबर 1, संशयित नंबर 2. तर संशयित ए चं DNA घेतलं, ते पण सेपरेट लोड करून घेतलं, बी चं पण लोड करून घेतलं आणि मग याच्याशी मॅच कोण होतंय तुम्ही सुद्धा सांगू शकाल, हे मॅच होतंय म्हणजे बी जी DNA आहे. इथं तिवारींचं घेतलं DNA तर समजा, तर तिवारींचं DNA याच्याबरोबर कंप्लीट मॅच होतं. त्यामुळं तिवारी इज बायोलॉजिकल फादर ऑफ मिस्टर शेखर. हे ॲम्पल प्रूफ आपल्याला मिळतात. अशा प्रकारची मिस्ट्री आपण सॉल्व करू शकतो या टेक्निकच्या सहाय्यानं. त्याबरोबरच मिस्टर लालजी सिंग, फादर ऑफ इंडियन DNA फिंगरप्रिंटिंग, यांनी इंडियामध्ये DNA फिंगरप्रिंटिंगचं टेक्निक चांगलं डेव्हलप केलं. क्रेट Y क्रोमोसोमवरून प्रोब्स त्यांनी मिळवलेले आहेत. लालजी सिंग. काही केसेस फेमस आहेत बघा. 2002 मध्ये एलिझाबेथ हार्ले used DNA profiling to prove that Steve Bing was the father of her child Damien. तिच्या मुलाचा वडील कोण याचा डिस्प्यूट ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी तिनं या टेक्निकचा वापर केलेला आहे. काही मर्डर मिस्ट्री असेल एखाद्या ठिकाणी, ती पण आपण सॉल्व करू शकतो या टेक्निकच्या सहाय्यानं. फायलोजेनिक रिलेशनशिप आहे, ती पण स्टडी करता येते या टेक्निकच्या सहाय्यानं. तर अशा प्रकारे DNA फिंगर प्रिंटिंगचा वापर करून आपण मिस्ट्री सॉल्व करू शकतो. एखादा नागरिक एखाद्या देशाचा आहे की नाही, जसं मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी कसाब नागरिक पकडला गेला त्या देशाचा, पण पाकिस्तान कबूल करायलाच तयार नाही की हा आमचा नागरिक आहे. मग तिथल्या मीडियानं त्याचे आईवडील शोधले, आपल्याकडचं DNA डोजियर पाठवले, DNA फिंगरप्रिंटिंग करून त्याचे आईवडिलाचं चेक केलं आणि मग त्या देशानं कबूल केलं की हा आमचाच नागरिक आहे बरं का, कबूल आहे. तर अशा प्रकारे रेशियल ग्रुप सुद्धा आपल्याला स्टडी करता येतात. एखादा देशाचा नागरिक तो आहे की नाही हे पण चेक करता येतं. अशा प्रकारे DNA फिंगरप्रिंटिंगचा उपयोग पॅटर्निटी डिस्प्यूट असो, क्राइम्स असोत, रेप असो किंवा आणखी काही मिस्ट्री सॉल्व करण्यासाठी वापरू शकतो. दिस इज अबाउट DNA fingerprinting and this chapter is now over. Thank you very much.